इथे तर तुम्ही बघू शकता. तर बघा, तुम्ही सगळ्यात पहिले आले ना तर तुम्हाला बाहेर स्वामी समर्थाचं केंद्राचं पूर्ण कमान दिसेल. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव निशा आणि मम्मी रेसिपी. तर तुम्हाला वेगवेगळी जागा दिसत असेल. मी माझ्या दीदीकडे आलेली आहे. तर मी कालपासून आलेली. मला माहिती 2 दिवसापासून आपला जॉब नाही पडला आहे. काहीच मम्मीची खूप तब्येत खराब आहे. तर मी दीदीकडे आलेली आहे. तुम्ही बघितलंच असेल दीदीचं घर. थोडं ओम दाखव इकडे, म्हणजे समजेल दीदीकडे आलेली मी. तर दीदीकडे येण्याचं कारण म्हणजे खूप दिवस झाले मी दीदीकडे पण नव्हती आली. आणि दीदीने माझ्यासाठी ज्या वाळवणातले प्रकार असतात, वेफर, चकली, माझ्यासाठी 4-5 साहित्याचं तिने केलं. तर ती मला दरवेळेस थोडं थोडं देत असते. मग दीदी म्हणे तू येऊन जा म्हणे. मग पुढे परत तुम्हाला माहिती खूप प्रॉब्लेम यायला लागले, पेट्रोल असो, परत गाडी वगैरे बंद झाली किंवा पेट्रोल नाही भेटलं. म्हटलं चला आता आपण जाऊन येऊ आणि दीदीची भेट घेऊ. तर दुपारपासून ना माझ्या मनात चाललं होतं आपण केंद्रात जाऊ. तर केंद्रामध्ये मी म्हणजे बरेच वर्ष झाले असेल गेली नाही. तर आता आम्ही केंद्रात चाललो आहे. तर इथे केंद्र कसं आहे, तुम्ही बऱ्याच जण माहिती आहे दिंडोरीमध्ये केंद्र आहे स्वामी समर्थांचं. तर आता आम्ही तिथे चाललो आहे, तुम्हाला दाखवते. मध्ये अलाउड नाहीये, पण बाहेर काय काय मिळतं. इथून आपल्या नाशिक पासून तर इथपर्यंत 25 किलोमीटर आहे. आणि खूप छान असं केंद्र आहे. सगळे लांबून लांबून इथे दर्शनासाठी येतात. आता मी पण चाललेले आहे, मी आणि ओम जातोय. दीदीला म्हटली चल, पण दीदी म्हणे आता तू जाऊन ये. निघालोय आम्ही. ओम गाडी चालवतोय. मुलांना मी म्हटलं चला, पण आता त्यांना काय नेहमीच येतात ना ते. तर इथे जे तुम्हाला माहिती आहे, इथे राहिलं एवढं काही विशेष वाटत नाही केंद्रामध्ये जाणं. ते नेहमी जातच असतात. तर ओम आणि मीच चाललेली आहे. तर ना मला इथे बाजार पण दाखवायचा आहे. रविवारी इथे बाजार असतो दिंडोरीचा. खूप छान असं सगळे खूप गावाकडनं इकडे लखमापूर फाटा आहे. इकडचे खूप लोक येतात, वेगळं धान्य आणि बऱ्याचशा अशा भाजीपाला असतो. तर माझं चाललंय दाखवायचं. आणि आता मला माहिती आहे कमेंट्स येतील का तू दिंडोरी आले, तर मला सांगितलं नाही. कारण की इथले पण आपले सबस्क्रायबर आहे. तर असं काय प्लॅनिंग नव्हता माझा, अचानक आली मी. इकडे CNG बस पण लागतात केंद्राच्या इथे. इथे तर तुम्ही बघू शकता. तर बघा, तुम्ही सगळ्यात पहिले आले ना तर तुम्हाला बाहेर स्वामी समर्थाचं केंद्राचं पूर्ण कमान दिसेल. दाखवेल तुम्हाला या तुम्ही. तर बाहेर आल्यानंतर इथे तुम्हाला काही खायचं असेल, इथे बस स्टँड आहे. इकडनं तुम्हाला बस पण भेटेल. नाशिकला जायचं असेल, आपलं इव्हन नाशिक रोडला जायचं असेल तर इकडनं बस पण भेटेल तुम्हाला. तर आपण मी पुढे दाखवते तुम्हाला. इथे काय रे ओम? नॅचरल कॅन्टीन आहे इकडं, याच्या मागे कॅन्टीन आहे. इथं सर्व शेती आहे. हो, इथं कोर्ट आहे बघा, हे दिंडोरीचं कोर्ट आहे. मी बाहेर कसं देवदर्शन घेतलं तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर बाहेर इथे काय काय मिळतं, आता आपण आधी दर्शन घेऊ. ह्या साईडला बरेचसे दुकान आहे आणि खूप लांब दर्शन घेण्यासाठी भाविक येतात इथे. स्टॉल भेटेल, दुकान भेटेल. अजून आपण चाललोच आहे. पुढे ना तिकडे मंदिर आहे स्वामी समर्थांचं. ज्या ऑर्गॅनिक गोष्टी आहे आपल्या, तर मी ते आधी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. पहिले खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटतंय. तुम्ही बघू शकता तिकडे ह्या साईडला छान अशी शेती आहे. एकदम प्रसन्न वाटतं इकडे आल्यावर. खूप म्हणजे एकदम शांतता आहे मनाला. मी तर त्याचं जर तुम्हाला कधी वाटलं स्वामी समर्थांचं ते दर्शन घेण्यासाठी, कधीही या तुम्ही. खूप छान वाटेल, मन एकदम तृप्त होईल. मस्त, मला तर छान वाटतंय. त्याच्या पुढे आलं का इथे चपला काढू शकतो. इथे स्टँड वगैरे आहे, चप्पल काढायचं. आणि इथे बघा तुम्ही आता छान असं इथे इथे आहे श्री स्वामी समर्थांचं केंद्र. तुम्हाला प्रवेश द्वारी पहिले आपले पाय धुवायचे स्वच्छ. ते इथूनच जावं लागतं.
आणि तर असं पुढे जायचं. तर इथे अशा छान अशा पाट्या लिहिलेल्या आहेत, तुम्ही सगळ्याच्या बघा. तुम्हाला सांगते, मध्ये ना आम्ही व्हिडिओ जेव्हा काढला तर तिथे ते दादा ते बोलले का इथे व्हिडिओ अलाउड नाहीये, म्हणजे तुम्ही फोटो काढू शकत नाही, व्हिडिओ काढू शकत नाही, तिथे चालतच नाही मध्ये. तर मी प्लीज काढू नाही शकली. खूप छान असं दर्शन झालं. तर खूप लांबून लांबून तुम्हाला माहिती भाविक येत असतात, तर खूप छान असं दर्शन झालं आमचं. पर व्हिडिओ नाही काढता आला. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला आता इथे एक तुम्हाला जे स्टॉल आहे ते दाखवते. बुंदी लाडू आहे, पेढे आहे. तर इथे लाडू मिळतात. सगळ्यात पहिले तुम्ही आले का तुम्हाला इथे लाडू भेटतील. कसे दादा हे? 50 ला आहे. म्हणजे काही स्पेशल काय बा, काही कशी चव आहे? काय बरे कोणतं टेस्टला बरे. ओके. हे ह्याची बेसन लाडू आहे. हे बेसन लाडू आहे. हे खोबऱ्याचे लाडू आहे. हे खोबऱ्याचे तिथे ते फोटो दिलाय तिथे. हो. तेच. तर तुम्हाला जर प्रसाद म्हणून घ्यायचं असेल तर तुम्ही इथे बाहेर आले तर तुम्हाला इथेच हा लगेच असा दिसेल. खोबऱ्याचा लाडू आहे. ओके. हा. तर हा कितीला आहे? हा 10 नाही, रुपयाला. हे 10 ला आहे का? ओके. छान आहे इथे मस्त. तुम्ही हे घेऊ शकतात. खोबऱ्याचा लाडू आहे. तर प्रसाद म्हणून आपण नेऊ शकतो घरी. तर मी तो प्रसाद घेतला छान. बघू शकतात किती म्हणजे सगळ्या जणी अशा छान असा लुक करून येत असतात. तर केंद्रामध्ये त्यांच्या हरिपाठ करतात, पाठ करत असतात. तर तुम्हाला आता मी एक एक स्टॉल दाखवते. त्याचं बघा किती छान असतं बघा. गहू, आय थिंक गहू लावलेले किती छान वाटतंय. इथून सगळे स्टॉल चालू होतात. दुकानं आहे खूप छान छान. इथे बाहेर नर्सरी त्यांच्या पद्धतीने छोटीशी केलेली आहे त्यांनी. तर तुम्हाला दाखवत पण आहे. तर ह्या इकडे डाळी साडी आहे दादा. ह्या म्हणजे आहे तर ह्या गावठी आहे का ह्या? गावठी. तर तुम्हाला जर न्यायच्या असेल डाळी साडी, तुम्हाला जर हवी असेल, तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा गावाकडे येतो आपल्याला खूप छान वाटतं अशा डाळी साडी आपण घेऊन जात असतो. तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य मिळतील. इकडे तांदूळ आहे. तांदूळ हे बासमती आहे, 80 रुपये किलो आहे. आणि इकडे आपल्या सगळ्या डाळी, उडदाची डाळ आहे, तुरीची आहे. आणि बघा इकडे ही हरभऱ्याची. हा, ही चवळी. हा, ते याच्यावर केले वाटतं जाप्यावर. हा, भरडली. तर इकडे गहू पण आहे. इथे सगळ्या प्रकारचे धान्य आहे. तर इथे तुम्हाला जर काही गोमित्र न्यायचं असेल, बघा इथे सगळे नावं दिलेले. तर तुम्हाला इथे सगळं प्रकारचं गोमित्र, माळ व काकड, इथे सगळे जे आहे कोणाला तुम्हाला घ्यायचं असेल ते इथे मिळेल. तुम्हाला मी दाखवते. बघा हा हिरवा बटन आहे. आता याचा काय आहे उपयोग? हे जे आहे थोडं सांगा ना मला. गावठी बिया आहेत. ज्या बिया आहेत तर आपण या कुठं पण लागवड केली तर गावठी ओके. प्रकारे करता येईल. तर हे बघा मी तुम्हाला जवळ दाखवते. तर ह्या गावठी जे आहे ना, तुम्ही ह्या कुठेही लावू शकता. तर इथे हिरवी मिरची आहे, पालक पण आहे बघा त्याचं. ते बघा पालक पण आहे, डांगर, भोपळा, आंबाडी. कशी बघू आपण. ह्या प्रकारचे जेवढ्या सीड्स आहे या तुम्हाला जर पालेभाज्याच्या लावायच्या असेल, इथे चित्र पण दिलेले आहे. इथे वांग्याचं आहे. हे सगळं इथे आहे. आणि इथे सुंदर असे हे लाकडाचं किती छान केलेलं आहे. तर हे बघा हा आरसा आहे, किती छान आहे. हा मस्त बनवलेला आहे. तर हा फक्त 100 रुपयाचा आहे. हा ना असं वाटतं पार्लर मध्ये जेव्हा आपण आयब्रोज करतो घेऊन टाका छान तुम्ही. राहील. घेऊन छान आहे, टाका. मला आवडला हा, मस्त आहे. तर बघते मी. आणि बघा हे पेनाचं स्टँड आहे. तुम्ही याच्यात फुलं पण ठेवू शकतात. हे बघा हे पण स्टँड आहे. तर इथे बघा वरती जेवढे आहे वस्तू, ह्या तांब्याचं आपलं जहार आहे, जार आहे. इथे पण आहे सुलभसाठी मुळी. तर ही आयुर्वेदिक गोष्टी आहे. तर इथे दिलेलं आहे प्रसिद्धीसाठी आपल्याला काहीतरी मुळी आहे. आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यासाठी आहे. लाजाळू मुळी आहे. चला इकडे चला. इथे सगळ्या सीट्स दिलेले आहेत.
बरेचसे इकडे सामान आहे, शो पीसचं पण सामान आहे. जर तुम्हाला वाळवण्यासाठी काही पदार्थ हवे असेल तर हे पण इथे आहे. तेव्हा इथे नागलीचे पापड आहे, बटाट्याचे आहे, तांदळाचे आहे, कुरडई पापड, परत शेवाया आहेत बघा, सगळं मिळतं इथे. जर तुम्ही लांबून येणार असेल किंवा आले असाल, तुम्हाला काही आवडलं असेल तुम्ही इथून नेऊ शकता. तर इथे उडदाचे पापड पण आहे हे बघा, महिला बचत गट. आणि हे कोणतं आहे? हे बघा, हे पालकचे वाटतं बघ, किती छान आहे, हिरवे दिसत आहे. हां, आणि इथे वडे पण आहे. तर इथे बघा, हां, जे आपले मसाल्याचा प्रकार आहे ना, ताडपत्री, आपले हे मसाले, अख्खे मसाले म्हणून. मला बंगला दिसत असेल तर माऊलींचं घर आहे. तेव्हा पूर्ण बंगला इथून तिथून त्यांचं आहे. आणि इकडे पण आहे या साईडला, हे जुनं घर आहे त्यांचं. तर इथे बघा सगळे साहित्य आहे. तुम्हाला जर स्वामी समर्थांची मूर्ती घ्यायची असेल तर इकडे तुम्हाला तुमची छान छान मूर्ती आहे इकडे स्वामी समर्थांचे बघा, आणि सगळे ठेवलेले आहे इथे वेगवेगळे. तर आपण प्राईस पण विचारू. तुम्हाला जर बाहेर दरवाजा लावायचा असेल ना ते पण आहे इथे. हे बघा, श्री स्वामी समर्थ पूर्ण टॅग आहे. आणि फ्रीजला पण लावायला आहे. तर त्यांना विचारू आपण ते तसं प्रसाद. तर इकडे तुम्हाला जर रस वगैरे ज्यूस प्यायचा असेल तर चहा पाणी पण आहे इथे, रस मिळतो. आणि इथे भरपूर ठिकाणी इथे ह्याच्या मूर्त्या वगैरे सगळीकडे आहे, तोरण आहे. हे बघा इथे सगळं बाहेर ठेवले. तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तेही घेऊ शकता, बाहेरून घेऊ. इथे केळीची चिप्स पण मिळतात, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला घ्यायची असेल खाकरं आहे बाहेर, इथे केळीची चिप्स आहे. तुम्हाला जर काही शोच्या वस्तू घ्यायची असेल, पर्स घ्यायची असेल, या साईडला सगळे इथे वेगळे चिप्स मिळतात. यांनी पॅक करून ठेवलेलं आहे सर्व. इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर पर्स आहे. मला वाटतं पहिले हे जे स्टॉल होते ते पहिले नव्हते, तर आताच सुरू झाले ना. तर हां, 1-2 बंद पण आहे. तर आताच हे नवीन नवीनच ओपन केले त्यांनी. छान आहे. तुम्हाला जर हे काय तुम्हाला घ्यायचं असेल हां, लहान मुलींच्या जास्त करून वस्तू आहे, पर्स आहे छोट्या छोट्या, क्लिप्स आहे, खेळणे आहे. छान आहे. हां, किचन पण आहे. छान आहे इथे. मला बघितलं इथे सगळे स्टॉल दाखवले. हे बघा, हे सगळे स्टॉल इथपर्यंत दाखवले. तर तुम्हाला जर काही खायचं असेल तर इथे भरपूर गोष्टी आहे. पेरू आहे, चिप्स आहे, मस्त मस्त आहे. तर ना इथे ना काही ठिकाणी ना अलाउड नाही काही गोष्टी, कारण की तिथे खूपच म्हणजे अशा बंधनं आहे काही गोष्टींचे. तिथे अलाउडच नाही व्हिडिओ वगैरे काढणं, म्हणून मी तुम्हाला मंदिर पण दाखवू नाही शकली. आई, इथे बाहेर केळीचे चिप्स आहे. तर आता आम्ही घेणार आहोत. आणि पेरू पण आहे, मोठे मोठे मस्त पेरू आहे. तर आता आम्ही चिप्स घेतो. तिथून तर ना दीदीची जाऊबाई राहते इकडे, तर मी तिथे जाते आता. कारण की ना त्यांच्या इथे आता ना इथे गोंधळाचा कार्यक्रम होता, जागरण गोंधळ. तर तेव्हा मला येता नाही आलं. हो म्हणे चला मावशी आपण तिथे जाऊ, त्यांची भेट पण घेऊ. कसं आहे असं गावाकडचं असं फील येतं, किती छान छान येते. मला खूप आवडतं. आज थोडं मस्त 8-1 दिवस राहावं दीदीकडे, पण काय करू, खूप धावपळ असते सगळ्या गोष्टींची, नाही राहता येत. तर बरेचसे दीदीचे नातेवाईक सगळे दिंडोरीमध्येच राहतात. म्हणजे तिच्या जावा आहे, दाजींचे मामी मामा वगैरे सगळे इकडेच राहतात. जेव्हा साई खूप लहान होता, 1.5 वर्षाचा, 1.5-2 वर्षाचा, तेव्हा मी खूप यायचे ताईकडे. आता नाही येणं होत, सगळ्याच गोष्टीची सगळी धावपळ होते आता. तर हे बघा, तर इकडे सगळे मुलं खेळताय. मामा गावला निवांत इकडे सगळे आहेत. आणि या साईडला दीदीचं जे ताईचं घर आहे. तर मी खूप वर्षाने येते आता ताईकडे.
जेव्हा ताईचं इथे दुकान होतं एकदम वेगळं घर होतं. आता वरती ताईने छान शेड बांधला आता आणि खूप चेंज झालं ताईच्या इथे आता. हां ते पण एक आहे. आम्ही ना न सांगता ताईकडे आलेलो आहे. तर ताईला काहीच माहिती नाही आम्ही येणार आहोत. तर इकडे ताईचं घर आहे ह्या साईडला तुम्ही बघू शकता. तिकडे ताईने खूप छान असं ह्या साईडला खूप छान असं ताईने गार्डन वगैरे तयार केलं होतं. ताईचं घर दाखवते. तर ताई तर नाही आहे घरी आता. ताईचं मी तुम्हाला पॉसिबल झालं तर मी ताईचं घरही दाखवेल तुम्हाला. तर हे आहे ताईचं घर. खूप छान असं आता पहिले ना चेंज होतं. ह्या साईडने दरवाजा होता. आता ह्या साईडने दरवाजा आहे. तर हे बघा खूप छान असं रिव्ह्यू केलेलं आहे घराचं. पहिले ना खूप चेंज होतं. तर आता छान असं ताईने छान सुंदर घर करून घेतलं आहे. हे बघा. तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता. ह्या साईडला किचन आहे. पहिले इकडे किचन होता. आता ह्या साईडला बेडरूम काढलेले आहे. तर हे बघा इकडे छान असं किचन आहे. आणि हे बघा छान असं ठेवलंय. आणि ना मीच तुम्हाला सांगते खूप दिवसांनी मीच आले. मलाही नव्हतं माहिती ताईने एवढं सुंदर असं घर केलं. या साईडला 2 बेडरूम आहे. माहिती असेल ताईला बघितलं नाही तुम्ही तर ह्या ताई माझी दीदी आहे ना दीदीच्या जाऊबाई आहे ताई. तर तिला पण एकदम अचानक मी सांगितलं तुला यायचं व्हिडिओ मध्ये. ती पण एकदम हे झाली कम्फर्टेबल होती ती पण एकदम तिला अचानक म्हटलं नाही तर तू. तिचा हा नातू आहे ताईचा. तर हा रियांश आहे. तर ताईला 2 मुलं आहे. मला गोंधळा नाही जमता यायला. तर ताईने समजून घेते मी लग्न घेते तुम्ही बाई तर लग्नाचं तुम्ही दाखवलंच आहे. प्रतीक्षा ताईची सुनबाई आहे प्रतीक्षा. मुलगा आहे तो बाहेर गेलेला असतात मुलं आता येत नाही. प्रतीक्षा ये ना. साईने तुम्हाला मी सांगितलं तशी मी ताईकडे 15 दिवस राहायची आणि मला असं जाणवलंच नाही कधी का मी ताई दीदीची जाऊबाई आहे किंवा मग कसं वाटेल काही नाही. बिंदास मी ताईकडे राहायची. ताई मी येते ताई छान निशा तू ये. ताई रुमात पण निघून जायची तोपर्यंत मी आवरून पण ठेवायची. एकदम माझी जशी दीदी आहे तशीच ताई पण आहे. आणि प्रतीक्षा ताईची सुनबाई आहे. प्रतीक्षा तिचं काही नर्सिंग झालंय ना. तिचं नर्सिंग झालेलं आहे. तर ती छान जॉबला पण आहे. तर आता सध्या घरी ताईच्या एका मुलाचं लग्न बाकी येते. तर पुढे तुम्हाला दाखवलेच मी ते एकदम धम्माल करू आम्ही तेव्हा त्या लग्नाला. कारण की ताईच्या शेवटचं मुलाचं लग्न आहे. मोठंच झालंय. ती ताईची सुनबाई आहे. तर आता आम्ही चहा पाणी घेतो. खूप दिवसांनी आम्ही भेटलो. मस्त गप्पा मारतो. पुढे दोन वाटत असे मी तिकडे होती. मी तिकडे परत जाणारच आहे. ताईकडे मला आमंत्रण दिले जेवायचं. मी ताईकडे जाईलच परत. तर आता मी आली दीदीच्या सासूबाईकडे. तर तुम्ही आत्यांना बघितलंच आहे याच्या अगोदर पण. तर त्या कोथिंबीर आत्या काय बोललो तर अचानक मी पण आली. इकडे मामा आहे. मामा हॅलो करा. हॅलो. तर नमस्कार करते. तर तुम्ही दीदीचं म्हणजे इकडे रोहिणी आहे तो माहिती दीदी आणि जाऊबाई ती लाजते ती येत नाही व्हिडिओ मध्ये. परी इकडे ये. ही परी एक परीला बघितलंच आहे तुम्ही परीला पण. तर आता थोड्याशा गप्पा मारतो. आली आता येणं होत नाही म्हटलं चला आता इकडे पण जाऊन येऊ. ती लाजत होती. मी म्हणे नाही मी नाही राहणार म्हटलं ये तो. ही आनंदी आहे तिची छोटी मुलगी. ती कशी ती ना आज थोडीशी नरम गरम तब्येत तिची. तर आता मी निघते आहे. मी सांगितलं तुम्हाला मला आनंदाईकडे जायचंय तिकडे जेवायला सांगितलंय. तर आता मी आणि तिकडे जातो मस्त जेवण करतो. काय बेत आहे तसं मी तुम्हाला दाखवेलच. चल मी आत्ताच घरी आलेली आहे. 11 वाजले. तर आम्ही जेवण केले. तर मला दाखवता नाही आलं तुम्हाला कारण की आम्ही गप्पा गोष्टीमध्ये इतकं रंगलो होतो ना. तर नाही दाखवलं मी. तर रात्रीचे 11 वाजलेले आहे. तर ह्या साईडला मुलं खेळत आहे. तर इकडे ओम आहे. तर आता ओम ना मस्त आम्ही बाहेर मीच झोपणार एकटी. तर मला खूप हौस वाटते कारण की तिकडे आपल्या इकडे तर गॅलरी छोटी आहे. नाही झोपता येत तिकडे आणि बाहेर तर शक्यच नाही होत कारण की छोटीशी गॅलरी आहे. मच्छरदाणी नाही आहे. तर आता छान आता मला माझी इच्छा आहे. काल पण झोपली होती मी बाहेरच. तर आता ओम लावून देतो आहे मला मच्छरदाणी प्रॉपर. काल दीदीने लावून दिली होती. तो एकटा झोपतो इथे. आता मी झोपणार आहे. आणि साईन ते मध्ये झोपणार. दीदी खाली आहे. हे दीदीच्या इथलं ना गॅलरी. आराम करते. आता खूप दिवसभर म्हणजे चांगलं दमण्यात आलेलं आहे. इकडे फिर तिकडे फिर आज भरपूर ठिकाणी फिरली. तर उद्या सकाळी आपण भेटू.
तसं मी उद्या व्हिडिओ म्हणजे ब्लॉग करेलच उद्या सकाळ कंटिन्यू हा ठेवेल आणि उद्या दाखवेल तुम्हाला. ओके बाय, गुड नाईट. The next day. ओम पाणी आण ना ग्लासमध्ये. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजलेले आहे 7:30. तर आता मला नाशिकला निघायचं जायला. तर दीदी दिवाबत्ती करते. तर ना तर मला आताच लवकर निघायचं. दीदीने मला बघा ना काय काय दिलं. जे उन्हाळी पदार्थ आहे ती दरवर्षी देतेच मला. फक्त मागच्या वेळेस ना थोडंसं जरा पाऊस चालू झाला होता ना, मग एवढं काही साहित्य बनवलं नव्हतं तिने. तर हे बघा इथे हे आहे वेपर्स. मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे वेपर्स आहे. तिने मला हे वेपर्स बनवलेले आहे. हे 10 किलोचे आहे. हे बघा सुंदर असे वेपर्स झालेले. हे बघा तिकडे मला पण वेळ नाही भेटत, पण दीदीने एवढं मला करून ठेवलं. हे वेपर्स आहे. हे नागलीचे पापड आहे. हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असे नागलीचे पापड केले तिने. सगळं ती घरी बनवते. हे नागलीचे पापड हे पण असतील. हे नागलीचे पापड. इकडे कुरडई. तर ही कुरडई ह्या कुरड्या बनवल्या तिने. हे बघा कुरडई पण किती छान आहे. हे बघा आणि इकडे उडदाचे पापड आहे. तर हे बघा उडदाचे पापड एवढे दिले तिने मला. आणि ह्या आहे चकल्या. चकल्या आहे त्या पण मस्त केल्या आहे. काल तिने तळलं होतं माझ्यासाठी. आणि हे वडे आहे झाऱ्याचे. बघा हे पण खूप छान केले. घरी आलेली 9 वाजत आले. मला आता आईंसाठी डब्बा पण करायचा आहे. त्या बैठकीला जातात ना. तर आत्ताच आले मी, चेंज वगैरे केलं. 9:30 झाले. तर हे बघा मी इकडे सगळं सामान ठेवलेलं आहे. हे बघा आता हे सगळं इथे सामान ठेवलं. आता हे सगळं काढून सगळं इथे हे डबे आहे माझे. सगळे छान असं डब्यात व्यवस्थित सेट करेल. मम्मीला पण द्यायचं आहे मला थोडंसं. इकडे आता मी भात लावला आहे. इकडे कणिक मळलं. तर ना मसूरची डाळ आहे ना आपली, ती मी देणार आहे. बघा ऑरेंज कलर आईंना आवडते ही, तीच देईल. आणि काही नाही आता हेच आपले रोजचे कामं घरातले ते करून घेते. मग मम्मीकडे जाईल. आमचं चाललं आहे उद्या आपल्याला नागलीचे पापड दाखवायचे आहे. तर ते करणार आहोत. त्याच्यासाठी नागली भिजावं लागते. तर तुम्हाला पुढे मी कंटिन्यू करेलच. तर केंद्राचा स्वामी समर्थ केंद्रांचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, श्री स्वामी समर्थ, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.